ठाकरेंची सेना की मुंबईची शाखा? शिंदेंकडून ठाकरेंना धोबीपछाड. पक्षवाढीसाठी शिंदेंचा गावागावात डेरा. शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडून सत्ता, मुख्यमंत्रीपद, आमदार, खासदार, नगरसेवक आणि शिवसेना हा पक्ष तसंच धनुष्यबाणही काढून घेतलं. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये शिंदेंनी ठाकरेंच्या तोडीसतोड काम करत खासदार, आमदार आणि नगरसेवक निवडून आणून आपली शिवसेना खरी असल्याचं प्रत्येक निवडणुकीत दाखवून दिलं. जिल्हा परिषदांच्या निमित्तानंही आता गावागावात ठाकरेंकडे उरलेले शिवसैनिक देखील शिंदे आपल्याकडे वळवण्यासाठी पायाला भिंगरी लावून 2029 जिंकण्याच्या उद्देशानं काम करत असल्याचं दिसतंय. बाळासाहेबांनी दिलेल्या गाव तिथे शाखा या घोषणेचा विस्तार करत शिंदेंनी आता घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा हा नारा देत कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये झोकून देऊन काम करत असल्याचं दिसलंय. नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या अंदाजे 53 सभा झाल्या, तर उद्धव ठाकरेंची एकही सभा झाली नाही. महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी 30हून अधिक सभा घेतल्या, तर उद्धव ठाकरेंच्या 3 सभा झाल्या. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या 30हून अधिक सभा झाल्या, तर उद्धव ठाकरेंची एकही सभा झाली नाही. सर्व नेते येत आहेत, हे जरी सत्य असलं तरी अजितदादांचे जे निधन झालं त्याच्यामुळे निवडणुकांमध्ये मोठे नेते प्रचार उतरले नाही, हे मानलं पाहिजे. काही जण म्हणतात कोणी गेलं असेल, परंतु माननीय आदित्य साहेबांचा 4 दिवसाचा दौरा ठरलेला होता. म्हणूनच अजितदादांची घटना घडल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी दौरा रद्द केला, मग आदित्य साहेबांनी रद्द केला. आता काही लोक करत असतील तर त्याला आपण काय करू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या, ज्यांनी पत्रक घेऊन आमचा प्रचार केला, आम्हाला आमदार बनवलं, काही लोकांना खासदार बनवलं आणि त्यांच्या प्रचाराला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब फिरले. हीच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची खासियत आहे. आणि याच्या उलट युबीटीचे नेते आहेत. महानगरपालिकेची निवडणूक झाली, नगरपालिकेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर आता ग्रामीण भागातल्या निवडणुका आहेत, पण कुठेही त्यांनी फिरण्याची तसदी केली नाही. त्याच्यामुळं त्यांची संख्या जिल्हा परिषद सदस्यांची ही 5 किंवा 6 नंबरला असणार आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी पक्ष आणि बाप चोरल्याचा आरोप करत शिंदेंना डिवचलं. त्यानंतर लागलेल्या निकालात ठाकरेंना केवळ 20 तर शिंदेंना 57 जागा जिंकण्यात यश आलं. शिंदेंनी गद्दारच्या टीकेला खुद्दारचा विचार मांडत निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या मागे ताकद उभी करत ठाकरेंचा उरला सुरलेला ग्रामीण कणाही मोडून काढत थेट 2029ची मोठी खेळी सुरू केल्याचं दिसतंय. त्यामुळे शिंदेंना काय फायदा होऊ शकतो ते देखील पाहूयात. महायुतीतलं शिंदेंचं स्थान मजबूत होईल. शहरांसोबतच ग्रामीण भागात शिवसेनेचा विस्तार होईल. काँग्रेस राष्ट्रवादीची पडझड शिंदेंच्या पथ्यावर पडेल. ठाकरेंना मुंबईपुरतं मर्यादित करण्याची खेळी यशस्वी होईल. राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोकळं मैदान असून शिंदेंकडून जोरदार बॅटिंग सुरू आहे. भाजपसोबतची युती, राष्ट्रवादीचं अस्थिर चित्र आणि ठाकरे बंधूंचं घराच्या चौकटीत बसून सुरू असलेलं राजकारण, अशा परिस्थितीत शिंदे पायाला भिंगरी लावून प्रचार करतायत. शिंदे आणि ठाकरे दोघे राज्याचे माजी मुख्यमंत्री. तरी देखील ठाकरे बंधू युती करूनही निवडणुकांमध्ये प्रचारासाठी का फिरत नाहीत? सभा, रोड शो घेऊन कार्यकर्त्यांच्या मागे ताकद का उभी करत नाहीत? हे मात्र अनाकलनीय आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.